ठिकाणी मार्केटिंगला गेलं. 8-10 दिवसांनी पुढे दीपावलीच्या निमित्ताने मग दोघांनी खरेदी केली. आई बिचारा म्हणता बरं झालं, चल एक काम कर म्हणे, 1.5-2 वर्ष दिवाळी यात्रा उत्सव आपण चांगला साजरा केला नाही, आता पुढच्या 10-12 दिवसांनी दिवाळी, तुला जशी लागेल तशी एखादी सुंदर प्रकारची साडी घे. त्या बिचाऱ्या आमच्या असल्या त्या ताईने मस्तपैकी दुकानामध्ये जावा, चांगल्या पैठणी पावा आणि त्याच्यात एक 5-1 हजाराची पैठणी पसंत करावा. ती पैठणी पसंत केल्यानंतर तिला ती आवडली, तिचा कलर आवडला, त्याच्यावर बुट्टी आवडली, तिचा पदर आवडला, सगळं आवडलं आणि अशी पैठणी घेऊन ती आली. योगायोगातली ती पैठणी 2-3 दिवस एकमेकीला दाखवण्यातच गेली. तिला काही ते पिको आमचं काय करायचं असतं ते देण्याचं राहून गेलं आणि योगायोगाने सकाळच्या वेळेला त्या असलेल्या ताईच्या पतीला त्याच्या बहिणीचा मुंबईवरून फोन आला, दादा आम्हाला गावाकडे येण्यासाठी पास मिळालाय, पण पुन्हा संध्याकाळी आम्हाला रिटर्न निघायचं, आम्ही 12 वाजता निघणार आहे, 5-6 वाजेपर्यंत तुझ्याकडे येतोय. बस भावाला आनंद झाला, माझी बहीण येणार आहे, माझे दाजी येणार आहे, माझे भाचे येणार आहे, सगळे 5-6 वाजेपर्यंत आले. अर्धा-पाऊण तास कुठेतरी राहिले आणि राहत असताना त्या ठिकाणी ती म्हटली, दादा आता मी काही राहू शकत नाही, चल पाहुणचार झालाय, आता मला निघायला पाहिजे. योगायोगाने पुढच्या आठवड्यात दीपावलीचा सण असतो. दीपावलीचा सण असतो, योगायोग असा घडलेला असतो की त्या दिवशी नेमकी काही ना कारण असतो, त्या दिवशी सणसोडीचं सगळं मार्केट बंद असतं आणि बिचारा एक विचार करतो, 1-1.5 वर्ष बहिणीला आपण पाहुणचार दिला नाही, बहिणीला कुठल्या प्रकारचं असलेलं दिवाळीवर रक्षाबंधन भाऊबीजाची काही आपण साडी दिली नाही. आता योगायोगाने आता त्या ठिकाणी बहीण आलेली आहे, पण तिला काहीतरी दिलं पाहिजे आणि मग आता नेमकी करायचं काय. दुकानात बंद आहे, मार्केट ते बंद आहे आणि मग त्याच्या लक्षात येतं, मागच्या 8-10 दिवसापूर्वी मार्केटिंगला गेलो होतो तेव्हा आपल्या धर्मपत्नीने तिच्यासाठी साडी घेतली होती आणि म्हणून त्या वेळेला त्या क्षणाला तो तिला तो आतमध्ये जातो, आपल्या धर्मपत्नीला म्हणवतो, बेडरूममध्ये बोलवतो आणि बोलवल्यानंतर म्हणतो, एक काम कर ना, काही नाही म्हणजे तुला ती साडी आणली होती ना तेवढी माझ्या बहिणीला दे ना. ऐकताय ना मनुष्य, तुला जी साडी आणली होती तेवढी माझ्या बहिणीला दे ना. आता ती काय बोलली असेल ते मी सांगत नाही. कधी नमत मला आवडली, 1.5-2 वर्ष काही घेतलं नाही, काही नाही, तिचा रंग आवडला, अंक आवडलं, फक्त तिला पिको फॉल करायचं होतं, ती द्यायची राहिली आणि मध्ये तुमची बहीण टपकली. हे तुमचं नेहमी असंच असतंय. विनोदातला भाग सोडा. 5 हजाराची पैठणी देण्यासाठी ती असणारी माझी माता भगिनी, ती माझी ताई देईल, ती पण प्रेमाने देईल का तळतळून देईल? काही भविष्यात प्रेमाने देईल का तळतळून? केलं 5 हजाराची पैठणी देण्यासाठी जर ती तळतळ करत असेल तर जिच्या प्रेमाखातर एवढी सुंदर असलेली नगरी बनवली, महान बनवला, तो दक्षिणेत देत असताना आधी माझ्या पार्वतीचं काय झालं? त्यावेळेला त्या क्षणाला आधी माया पार्वतीने नंतर भाऊ शपथ घेतली होती, ज्या महालात राहायचं मला सुख मिळालं नाही त्या महालात तुला सुद्धा सुख मिळू देणार. बस त्रेतायुग द्वापारयुग आपलं कृतायुग संपलं. त्रेतायुगातला अर्धा कालखंड गेला आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्माचा कालखंड आला. सर्व देवदेवतांनी त्या ठिकाणी धर्माचं रक्षण करण्यासाठी जगाचा पर्याला पुरुषोत्तम भगवान विष्णू परमात्मा रघुवंशामध्ये जन्माला येणारे त्या सगळ्या प्रकारची तयारी केली. कोणी कशा प्रकारे अवतार घ्यायचं हे ठरलं गेलं आणि कैलास पर्वतावरती भगवान शिव परमात्माने पार्वतीचा संवाद चालू आहे. पार्वती माताने भगवान शिव परमात्मा संवाद करताना म्हणतायत, भगवान शिव म्हणतात, आधी माया तू शक्ती, मी अविनाशी, तुझा विनाशी, तुला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पण मी अविनाशी असल्यामुळं आता माझा राम भगवान विष्णूचा अवतार त्या भूतलावरती सर्वसाधारण मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून जन्माला येणार. मग माझ्या देवाचा मला दास बनायचंय, माझ्या देवाचा मला भक्त बनायचंय, माझ्या देवाचा मला सेवक बनायचंय, माझ्या देवाचा स्त्री मला सेवा करायची, माझ्या देवावरती आलेल्या अनिष्ट संकटाचं मला निवारण करायचंय. आणि हे सगळं करत असताना मी तुला माझ्या बरोबर नेऊ शकत नाही. कारण का तर मी तिथं असलेलं अवतार धारण करत असताना मी ब्रह्मचार्याच्या रूपात तिथं जन्माला येणार आहे. एवढंच नव्हे तर मला मानवी ध्येय नसणारे, मला त्या ठिकाणी वानराच्या रूपात जन्माला यावं लागणारे, देवाचा संग, देवाची सेवा, देवावरती आलेलं अनिष्ट संकट या सगळ्याचं निवारण मला करावं लागणारे. हे सगळं ऐकल्यानंतर आधी माया म्हटले, स्वामी
हे सगळं झालं. पण माझ्या संतांनी असं म्हटलंय, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे. तुम्ही माझ्या विना राहू शकत नाही, मी तुमच्या विना राहू शकत नाही. मला त्यातलं काही माहित नाही. जिथं तुम्ही तिथं मी. भगवान शंकर म्हटले असं जमणार नाही. ती म्हटली मला त्यातलं काहीच माहित नाही. जिथं तुम्ही तिथं मी. सणसवाडीला नको, आपल्याला खराडीला तिकडं फ्लॅट घ्या. तुम्ही तिकडे राहते म्हणून नाही म्हणत बरं का. सणसवाडीला नको, खराडीला फ्लॅट घ्या, पण मी तुमच्याशिवाय राहू शकत. मी तुमच्या विना राहू शकत नाही. शिवशक्तीचा संबंध आहे, भक्ती शक्तीचा संबंध आहे. शंभू तेथे अंबिका आहे. आणि मग त्यावेळेला भगवान शंकर सांगतात का मी वाढणार आहे, देवाचा भक्त आहे, दास आहे, मला तिकडे जंगलात वाढणार म्हणून राहायचंय आणि मी तुला पुढे नेऊ शकतो. ऐका जरा आता. त्यावेळेला ती म्हटली स्वामी काही काळजी करू नका, मला फक्त एकच अपेक्षा, तुम्ही तर अवतार घेणार आहे, मला लई मोठी जागा देऊ नका, फक्त मला तुम्ही वाढणाऱ्याच्या रूपात जन्माला येत असताना मला फक्त तुमच्या बरोबर तुमची शेवटी म्हणून बरोबर नेण्याचा प्रयत्न करा, बस मला दुसरं काहीच नको. म्हणून पूर्वीची पद्धत होती, अध्यक्ष जुनी लोक सहज बोलता बोलता म्हणायची, मी कुठेही जरी चालत आमचं शेपूट साधारण माझ्या बरोबर राहत, मी सगळ्या बाजू पटवून देतो. पूर्वीचे लोक म्हणजे पुढे निघाला का आमचं शेपूट आहेच बरोबर. मग त्या वाचलेल्या भगवान शिवांकडं आदिमाया पार्वतीने अपेक्षा केली की तुम्ही जर वानराच्या रूपात येणार असाल, भक्ताच्या रूपात, ब्रह्मचर्याच्या रूपात, तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी अडथळा येऊ देणार नाही, फक्त मला तुमच्यावर शेवटीच्या रूपात या. भगवान शंकर म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही, जशी तुझी इच्छा. वेळ कमी आपल्याकडं. भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीता माता वनवासात असताना लंकेश रावणाने सीता मातेला त्या ठिकाणी अशोक वाटिकेत नेलं, पळवलं, अशोक वाटिकेत ठेवलं. अशोक वाटिकेत ठेवल्यानंतर सीता माता तिथं वास्तव्य करू लागली. गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती पंपा सरोवर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. तिथं त्या ठिकाणी हनुमंतरायांची आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भेट झाली. त्यानंतर सुग्रीवाची भेट, मला एवढं सगळं सांगायचं नाही. आणि या समुद्राच्या पलीकडे जाणारे एकमेव व्यक्तिमत्व फक्त हनुमंत आहे. ते जांबवंतीने सांगितलं, पण ते ठीक आहे. मग प्रभू रामचंद्राने ती अंगठी दिली. अंगठी दिल्यानंतर हनुमंतरायांनी उड्डाण केलं, लंकेमध्ये गेले, अशोक वाटिकेमध्ये गेले, सीता मातेला भेटले, अंगठी दिली. म्हणजे मला वाटतं अंगठीमुळे ओळख होत होती. ही पद्धत आता जरी रिंग सेरेमनीच्या निमित्ताने मारुतीला भुकलेले हे सगळं ऐकलंच नाही. मला पुढे सांगायचं, अशोक वाटिकेच्या असल्या तिथल्या बगीच्याचा विध्वंस केला आणि त्या ठिकाणी रावणाने हनुमंतरायाला पकडलं, बंदी केलं. हे ऐकलंय. पुढचं आहे, बंदी केल्यानंतर हनुमंतराय बंदी आहे. रावणाच्या लक्षात आलंय हे एक वानर, शत्रूचं वानर आपल्याकडे आलंय, न सांगता आलंय, तिकडं अशोक वाटिकेला विध्वंस केला. त्याला काहीतरी शासन झालं पाहिजे. आता याला शासन काय करायचं हा विचार रावण करतोय. आणि त्या बुद्धी चातुर्याची देवता असणारे हनुमंतराय हा विचार करताय की तिकडं याची असणारी बहीण शूर्पणखा, तिचं असलेलं नाक आणि कान कोणी तोडलंय? लक्ष्मणाने. आणि मग जर तिचं नाक तोडलंय हे जर आता या क्षणाला रावणाला जर आठवलं आणि त्या रावणाने मला बंदी केलेला असताना माझं जर त्या ठिकाणी रागात जर नाक तोडण्याचा प्रयत्न केला तर मला समाजात नाक राहणार. एक वाक्य लक्षात घ्या शिकण्यासारखं. माणसाकडे पैसे कमी असू द्या, संपत्ती कमी असू द्या, सौंदर्य नसू द्या, पण बोलता माणूस म्हणतो काय पाहिजे आपल्याकडं, याला काही महत्व आहे. हे तेव्हापासून चालत मारुतीराय हा विचार करताय. त्या रावणाच्या मनात जर हा विचार आला की माझं नाक तोडायचं, त्या शूर्पणखेचं तोडलंय तसं, तर मी प्रभू रामचंद्रासमोर काय नाकाने जाईल, हा विचार त्या ठिकाणी करतायत मारुतीराय. रावण तिकडे विचार करतोय. सहज रावणाच्या मनात आलं हे बंदर का पुरा शरीर अंगभंग कर दो, या शरीराच्या असले त्याला त्या काय छळवायचं ते छळवा. पण तेवढ्यात नेमकी घोटाळा झाला. बंदी अवस्थेत असलेले हनुमंतराय
त्यांची असणारी शेपटी ती अचानक हालायला लागली आणि ती हालत हालत नेमकी मारुतीरायाच्या समोर पुढे आली आणि जशी शेपटी पुढे आली तसं मारुतीरायांचा विचार करता करता त्या शेपटीकडे लक्ष गेलं. लक्षपूर्वक ऐका, शेपटीकडे लक्ष गेलं. ती शेपटी मारुतीरायांनी पाहिली, ती आपल्या हातामध्ये घेतली. शेपटीचा गोंडा असा तोंडावरून फिरू लागलं, तिला घोटाळा लावू लागलं, त्या शेपटीचा मुका घेऊ लागलं आणि हे सगळं नेमके रावणाने पाहिलं. आणि पाहताना रावणाच्या लक्षात आलं की याचं जास्त प्रेम कशावर आहे. शिकण्यासारखं आहे राव, याचं जास्त प्रेम कशावर आहे. शेपटीवर आहे. आता प्रेम आहेच ना हो, ती शिवानी शक्ती आहे, शंभू ते अंबिका आहे, प्रेम आहेच आहे. आणि मग रावणाच्या लक्षात आलं की याला दुसरं काही करू नका आणि मग याच्या शेपटीवर जर जास्त प्रेम असेल तर ती शेपटी जाळून टाका असं त्या ठिकाणी रावणाने सांगितलं. आणि मग काय मारुतीराया अजूनच आनंदी झाले. मारुतीराया आनंदी झाले. मारुतीरायाला त्या ठिकाणी पूर्ण असलेल्या लंकेमध्ये फिरवलं. ती शेपटी वाढतच होती. कोण कपडे देत होतं, कोण काय काय देत होतं, कोण गावठी तूप देत होतं, कोण राखेल देत होतं, कोण शेंगदाणा तेल देत होतं. आणि हे सगळं शेपटीला बांधून गुंडाळून त्या ठिकाणी त्याच्यावर ओतलं जात होतं. आणि ओतल्यानंतर मारुतीराय एक एक घर त्या ठिकाणी शोधत होतं. कोणी कोणी असलेल्या सत्याला वर्गणी दिली म्हणजे काड्याला त्यांना प्रसाद दिला. मारुतीराय या सगळ्या लंकेत फिरवताना पाहत होतो. किसने किसने चंदा दिया उसको तो प्रसाद तो देना पडेगा. सगळीकडे झालं, कोणी काय दिलं काय दिलं. शेवटी रावणाची शेपटी पेटवली. बस माझा मुद्दा पुढे. रावणाची शेपटी पेटवली रावणाने. हनुमंतरायाची शेपटी पेटवली. पेटवल्यानंतर रावणाने पूर्ण सोन्याची लंका भस्मसात केली. ज्यांनी ज्यांनी तिथं त्या शेपटी पेटवण्यासाठी मदत केली त्यांच्या घरी सुद्धा काल्याचा प्रसाद हनुमंतरायांनी पोच केला. म्हणजे काय केलं तुम्हाला कळालं. मला आता सांगा, लंका पेटवली कोणी नाही, लंकेचा नाश केला जर कोणी असेल तो तो शक्तीने, त्या आदिमायेने. ती शेपटी म्हणजे दुसरं कोणी तिसरं नाहीये. ती शेपटी म्हणजे आदिमाया आहे. ती शेपटी म्हणजे पार्वती माता आहे. आई सत्ताई तरी सुद्धा हे कोणी सांगत. मला कोणाची टीका नाही करायची, पण पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन या विचाराचा. मग खरं सांगा आता, कोणी पेटवली शेपटी लंका. शेपटीला कमी समजू नका, पण पुढचा मुद्दा आता ऐका. दुसऱ्याचं लुबाडून घेतलेलं जास्त दिवस पचत. ऐकताय का, मुद्दा महत्वाचा आहे. दुसऱ्याचं लुबाडून घेतलेलं जास्त दिवस पचत. विनाकारण दुसऱ्याच्या प्रेमात विघ्न आणलेलं टिकत नाही. विनाकारण दुसऱ्याला त्रास दिलेला सुद्धा पचत नाही, टिकत नाही. त्याचा असलेला योग्य वेळी त्याला त्याचा असलेला बदला घ्यावा लागतो आणि त्याला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय ग्रहस्थाश्रमीचे 10 नियम सांगताना म्हणतात, जोडवणीया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपलं जीवन, आपलं कौटुंबिक, आपलं प्रापंचिक असलेलं व्यवहारी जीवन जर सुखकर व्हावं असं वाटत असेल तर त्या ठिकाणी धन जर कुठलं जोडायचं असेल तर ते उत्तम प्रकारचं जोडा. उत्तम प्रकारचं धन जोडलं, उत्तम प्रकारची गती प्राप्त होती. माझा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मग मला सांगा, ज्या लंकानरेश रावणाने ज्या असलेल्या देवादिदेव महादेवांकडनं दक्षिणेच्या रूपामध्ये जी असलेली लंका त्या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न केला, भोलेनाथाने ती भोळ्यापणामध्ये देण्याचा प्रयत्न केला, पण जिच्या प्रेमाखातर ती बनवली गेली त्या आदिमायेने तेव्हाच मला शपथ घेतली होती, तू मला जर त्या ठिकाणी महालात राहू देत नसल, ते सुख मला जर मिळू देत नसल तर ते सुख सुद्धा तुला मिळू देणार नाही. म्हणजे आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये हे वाटते. चांगलं लक्षात ठेवा, दुसऱ्याचं लुबाडलेलं जास्त दिवस टिकत, मग ते काही असो. दुसऱ्याचं लुबाडलेलं जास्त दिवस टिकत, मग ते काही असो, कारण त्याचं असलेलं प्रायश्चित्त त्याला त्या सभापती तुम्ही असलं. मी अध्यात्मात सांगतोय,
मी नेहमी खरं बोलतो पण तुम्हाला चलत नाही. तेव्हा म्हणजे ही वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. दुसऱ्याचं लुबाडलेलं जास्त दिवस म्हणजे आधी माये पार्वतीने सगळ्याचा विनाश केला. माझा मुद्दा आहे शक्ती. आता शिकायला भाऊ तुम्हाला लेट कळालं. शक्ती ही तारणारी सुद्धा आहे आणि शक्ती ही मारणारी सुद्धा आहे. म्हणून या विश्वाची ताकद जर कोणाकडे असेल तर ती एका शक्तीची आहे. आणि म्हणून शक्ती असलेल्या माऊलींनी या ओवीच्या माध्यमातून वर्णन करताना त्या शक्तीचं श्रेष्ठत्व सांगावा, शक्तीचं मोठेपण सांगावा, शक्तीचा अधिकार सांगावा. मग आज या कुटुंबातली आजी एका शक्तीच्या रूपानं, एका मातृत्वाच्या रूपानं एक काळ्याच्या पडद्या जरी हरपले असेल तर 96 वर्षाचा विषय परिपूर्ण जीवनाची सांगता त्या मातेचं अंतकरण, तिच्या अंतकरणातलं प्रेम, तिचे आपल्यावरती असणारे अनंत उपकार, या उपकारामधून आपण कधी ऋणमुक्त होऊ शकत नाही. आणि एका गीतकाराने वर्णन करताना म्हणा, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगत मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. ज्या मातेने आपल्या 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवले, प्रसूतीच्या यातना असं केल्या, पंचप्राय एकत्र स्तनामधून दूध पाहिजे हाताच्या पुढाप्रमाणे पारपुष्ण रात्र रात्र जी माता आपल्यासाठी त्या ठिकाणी जागी राहिली, तिने त्या बाळकपणाच्या कालखंडामध्ये कधी आपल्या असलेल्या स्वतःच्या सुखाचा, इच्छा आकांक्षेचा विचार न करता आंबट तिखट पदार्थ न खाण्याचा विचार करायचं एकच कारण की माझ्या लेकराला मी जर आंबट खाल्लं तिखट खाल्लं तर माझ्या दुधापासून माझ्या लेकराला त्रास होईल यातून होईल. म्हणून स्वतःच्या इच्छेंना मुरड घालून आपल्या लेकराच्या सुखाचा विचार करणारा जर कोण असेल तर ती आई आहे. पण ज्ञानोबरायांच्या या ओवीला संदर्भ देत असताना जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात, लेकुराचे हित माहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. ही स्वार्थाविना प्रेम करणारी या कुटुंबातली एक शक्तीची ताकद असणारी एक असणारी माता, ज्या मातेने मुलगी, ज्या मातेने बहीण, ज्या मातेने पत्नी, ज्या मातेने मातृत्वाच्या माध्यमातून आई म्हणून कर्तव्याची भूमिका पार पडत असताना 7 मुलं, लक्षपूर्वक ऐका, 7 मुलं 2 कन्या अशा 9 अपत्यांना त्या कालखंडात जन्माला घालावा, त्यांचं संगोपन करावा, मातृत्वाच्या माध्यमातून प्रेम आशीर्वाद द्यावा आणि अखंडपणे लेकरांच्या पाठीमागे शक्तीच्या रूपाने उभं राहून या शक्तीचा आत असलेल्या शरीराच्या रूपाने जरी त्या ठिकाणी शेवट झाला असला तरी सुद्धा त्या शक्तीचा, त्या मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी अखंडपणे राहावा म्हणून कुटुंबियाच्या माध्यमातून केलेला प्रयास, त्या प्रयासाच्या निमित्ताने पिंडदान आणि या पिंडदान विधीच्या निमित्ताने नैमित्ती प्रवचनाची सेवा माझ्या तमाम वारकरी बांधवांच्या वतीने एक आदर्श असलेल्या मातेला, आदर्श असणाऱ्या पत्नीला, आदर्श असलेल्या बहिणीला, आदर्श असलेल्या भारतभूमी जन्माला आलेल्या आदर्श कन्येला माझ्या तमाम वारकरी बांधवांच्या वतीने आदेशाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याचा प्रयास आणि प्रयत्न या प्रवचन पुष्पाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. आजच्या प्रवचनात एक वाक्य घेऊन जा, एक स्त्री तुम्हाला तारू पण शकते पण एक स्त्री तुमचा नाश पण करू शकते. एवढी मोठी ताकद त्या शक्तीची आहे. नंतर बोलावं म्हणजे ती तारू पण शकते आणि ती मारू पण शकते आणि म्हणून ती शक्तीच आहे. तिचा असलेला विनाकारण आपल्याकडनं कुठल्या प्रकारे अवमान, अपमान, अवहेलना होणार नाही याची फक्त जबाबदारी घ्या. एवढीच्या निमित्ताने प्रार्थना करतो. आजींचा आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते याप्रमाणे या कुटुंबियाच्या पाठीमागं अखंडपणे राहावं पंढरपूर परमात्मा रुक्मिणी माता भगवतराज आणि श्यामसुंदराच्या चरणावरती प्रार्थना करतो. या ठिकाणी या कुटुंबियाच्या माध्यमातून येण्याचा योग्य आला तरी आमचे असले दिल्ली सोहळ्याचे अध्यक्ष असेल, आमचे मोहननाथ असेल यांचा विशेष आग्रह आणि या आग्रहाच्या माध्यमातून येण्याचे करत तुम्हाला सर्व संत महाराजांच्या दर्शनाचा लाभ झाला. जेव्हा जेव्हा सणसवाडीला मी येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा काहीतरी एक वेगळं, काहीतरी वेगळं. म्हणजे मी पहिलं तुम्हाला काय जे म्हटलं ना, पत्रिका टाका, पत्रिकेवरती मी रात्री ठरवलं कीर्तन सांगतो घरी गेल्यावर आज काही सांगावं लागलं सणसवाडीला, कारण आजोबांचं आहे का आजीचं आहे थोडं ते डोकं असतंय माझं. आणि मग त्या निमित्ताने असलेला येण्याचा योग एक सुंदर प्रकारचं एक वेगळं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातलं एक वाक्य फक्त घेऊन जा. कारण नसताना विनाकारण दुसऱ्याला छोडू नका, कारण नसताना विनाकारण दुसऱ्याचं काही लुबाडू नका. ते लुबाडण्याचा आनंद आता होईल पण एक दिवस त्याचं दुःख नक्की भोगावं लागेल. पूर्वीची आपले आता हे बंगले आले, पूर्वीचं कडीपाटाचं घर पाहिलं कधी? कडीपाट माहिती आहे का नाही दादा तुला?
नाही तुळई. मग त्या पूर्वीच्या तुळयांवरती आहे ना संतांच्या अभंगाची प्रमाण असायची, सुविचार असायचे. या नारेश्वरीची शपथ घेऊन सांगतो, खूप लहानपणी मी एक वाक्य लक्षात ठेवलं, आजही त्याच वाक्यावरती म्हणून एवढं धाडसाने बोलतो. आणि तिच्या मार्गाने मिळवलेल्या पैशाने तुम्हाला सुख मिळेल पण समाधान मिळणार. आपल्याला जर समाधान मिळवायचं असेल तर आपण कसं जगावा एवढंच तत्व आजच्या प्रवचनातून घेऊन जा अशी अपेक्षा करतो. मातेचा आशीर्वाद अखंडपणे या कुटुंबाच्या पाठीमागे राहून ते कुटुंब उत्तरोत्तर उंच यशाच्या शिखराला जावं अशी भगवंताच्या चरणावरती प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला विराम देत असताना श्रद्धांजली आता किती जण वाहणार आहे मला माहीत नाही, पण मला त्या ठिकाणी केंदूरला कार्याचं कीर्तन असल्यामुळं मी अध्यक्षांना तेव्हाच फोन केला, त्यामुळे 9 पर्यंत संपवा अशी अपेक्षा त्यावेळेस केली होती. जास्त नसेल तर 2-9 पर्यंत थांबतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वसंत देव तुकाराम महाराज, जन्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज, श्री काल भैरवनाथ भगवान की जय. भगवती राधा राणी की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांचा सन्मान शिरूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय आबासाहेबजी गव्हाणे आबांना विनंती आहे आपण महाराजांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी त्या परिवाराच्या वतीने काही देणगी स्वरूपामध्ये बंद पाकिट देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी देण्यात श्रीमती आणि सर्व कुटुंबियांनी श्री भैरवनाथ प्राथमिक दिंडीसाठी 51,000 रुपयाची रोख देणगी या ठिकाणी दिलेली आहे. ही देणगी देण्यासाठी महादेवजी भंडारे सरपंच ओढू आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि स्वीकारण्यासाठी दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदिनाथजी हरगुडे आपणास विनंती आणि देणगी स्वीकारायची आहे. त्याचप्रमाणे या मातेच्या स्मरणात त्यांची नात सौभाग्यवती सोनालीताई प्रशांत यादव यांच्याकडून भैरवनाथ मंदिरासाठी ही देणगी देण्यात आलेली आहे. बाळासाहेबजी सातव आपणास विनंती आपण ही देणगी देण्यासाठी यायचे आणि स्वीकारण्यासाठी वैभव शेठ यादव आपणास विनंती आपण देणगी स्वीकारायची आहे. पांडुरंग मंदिरासाठी ही देणगी देण्यात आलेली आहे. देणगी देण्यासाठी जगन्नाथ सातव पाहुण्यांना विनंती आपण देणगी देण्यासाठी यायचे आणि पांडुरंग सप्तमंडळाचे अध्यक्ष सीतारामजी कांचन काकांना विनंती आपण ही देणगी स्वीकारायची आहे. त्याचप्रमाणे पालिताई सागर साबळे या नातेकडून या मातेच्या स्मरणार्थ श्री नरेश्वर मंदिरासाठी देणगी देण्यात आलेली आहे. देणगी देण्यासाठी गोकुळे गुरुजी आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि स्वीकारण्यासाठी माजी चेअरमन गोरख गव्हादरेकर आपणास विनंती आहे आपण ही देणगी मंदिरासाठी देणगी देण्यात आलेली आहे. दिलीपरावजी भंडारे आपणास विनंती आहे आपण ही देणगी देण्यासाठी यायचे आणि स्वीकारण्यासाठी सप्ता मंडळाचे उपाध्यक्ष काळरामजी हरगुडे आपणास विनंती आहे आपण ही देणगी स्वीकारायची आहे. ते आपण देणगी देण्यासाठी यायचं इथं या मंदिरासाठी या परिवाराच्या ओळखीने देणगी देण्यात आलेली आहे. ही देणगी देण्यासाठी शामरावजी गव्हाणे पाहुण्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि स्वीकारण्यासाठी संभाजीराव साठे माझे उपसरपंच सरस्वती आपणास विनंती आहे आपण ही देणगी स्वीकारायची आहे. वतीने श्री खंडोबा मंदिरासाठी देणगी देण्यात आलेली आहे. देणगी देण्यासाठी माजी सरपंच अजितराव दरेकर आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे आणि स्वीकारण्यासाठी प्रशांत काका दरेकर आपणास विनंती आपण देणगी स्वीकारायची आहे. या ठिकाणी सनसवाडीनगर भैरवनाथ मंदिर देवस्थान जिनाबाई कहानू गव्हाणे त्याचप्रमाणे जिजाबाई कहानू गव्हाणे त्याचप्रमाणे भाऊ अप्पा नाना जाईबाई यांच्या स्मरणार्थ जिजाबाई कानू गव्हाणे यांच्या वतीने एक बंद पाकिट देण्यात आलेलं आहे श्री भैरवनाथ मंदिरासाठी. हे पाकिट देण्यासाठी मोहन नाना हरगुडे ग्रामपंचायत सदस्य आपणास विनंती आपण हे पाकिट देण्यासाठी यायचे आणि स्वीकारण्यासाठी शिवाजीराव दरेकर माजी सरपंच आपणास विनंती आपण ही देणगी स्वीकारायची आहे. यानंतर या मातेला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष वैभव शेठ यादव आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचे आणि दत्ताभाऊ हरगुडे
दुःखात त्यांना दुःखात परिस्थिती कैलासवासी आजी जायबाई हरगुडे त्यांच्या जाण्याने हरगुडे परिवारातील नातेवाईक पाहुण्यामध्ये सर्वांना दुःख झालेलं आहे. ते दुःखाचं आव्हानाची कृपा परमेश्वराने करावी. मी आमच्या यादव परिवाराच्या वतीने सर्व पाहुणे मंडळीच्या वतीने इथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आजीला भावपूर्ण श्रद्धांजली होतो. कैलासवासी जाईबाई सकाराम हरगुडे या मातेच्या दसकिऱ्या विधीच्या निमित्तानं त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रात काम करणारी मान्यवर मंडळी, हरगुडे परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, मित्र परिवार, उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, त्या ठिकाणी आमचे गोकुळे गुरुजी दिसतात. 96 वर्षाचं दीर्घ आयुष्य लाभलं अशी क्वचित भाग्यवान माणसं असतात. आणि शिवाय महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. जी शरीर निरोगी राहत होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही, कारण हरिभक्तपर्यंत शिंदे महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारचा माल मार्केटमध्ये विकलेला आहे. आता आमच्या मालाला गिराईक मिळणार नाही म्हणून आम्ही आमचा माल असा टाकून ठेवतो. आणि आपण सर्व मंडळी आज या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झालेला आपल्या सर्वांच्या वतीनं त्या मातेच्या जीवात्म्यात परमेश्वर चिरशांती दिवस सद्गती लाभो. सर्वांनी आपणास विनंती आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करायचे आहे. उपस्थित बंधू आणि भगिनी, श्रीमती जाईबाई सकाराम हरगुडे यांच्या दशकेला आपण सर्व करतो. वयाच्या 96 वर्ष त्यांना आयुष्य मिळालं. हे सुद्धा एक प्रकारचे त्यांचं आयुष्यातलं पुण्य आहे. फार मोठं आयुष्य आता मिळणं अवघड आहे. पूर्वीच्या काळामध्ये कष्टाने प्रपंच उभा करायचा, आरोग्याच्या कुठल्याही सुविधा नसताना एवढं मोठं आयुष्य. त्याचं कारण असं आहे की माणसाच्या डोक्यात जास्त विचार नव्हते. एकदा खोटं बोललं की ते पचवण्यासाठी अनेक वेळा खोटं बोलावं. आणि महाराजांनी सांगितलं की लबाडी तर टिकत नाही, तरी आपण त्याला सोडित नाही. आपण नुसतं प्रसिद्धी, संपत्ती त्याच्या पाठीमागं लागलो आहोत. आणि त्याच्या पाठीमागं मनुष्याचं जीवन इतकं हतबल अनारोग्य वर्गत झालं. 60-60, 50-50 वर्षात अटॅक येणं, ब्लड प्रेशर वाढ, आपल्याला कळतच नाही आपण कुणासाठी काय करतो. ह्या जुन्या माणसाचा जर आपण आदर्श घेतला की प्रपंच, गाव, समाज, भावकी हीच त्यांची संपत्ती आणि त्यांचं सर्वस्व. पुन्हा अशा विचाराची माणसं ही दीर्घकाळ जगता येतात. अशा गोष्टी अशक्य आहे. परंतु जो प्रसंग आला त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही. एवढं मोठ्या कुटुंबात या भाऊनी ज्या पद्धतीने दिवस काढले ते खरं आपल्या समोर एक आदर्शप्रद आहे. आणि म्हणून या जुन्या माणसांच्या जीवनामध्ये जर त्यांनी आदर्श पाळले त्याचंच आपण जर अनुकरण केलं तर आपलं सगळं जीवन सुखाचं जाईल. हेच या निमित्ताने मी मला आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. या मातोश्री गेल्यामुळं त्यांच्या कुटुंबियांना त्यांना जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देऊ एवढीच प्रार्थना करतो. सौबाई सकाराम हरगुडे, वय वर्ष 96, मार्गी स्वभाव, कोणाला अडचणीत आणायचं नाही अशा स्वभावाची आजी. त्या निघून गेल्याच्या नंतर कुटुंबाला दुःख झालेले, दुःख होणंही साहजिक आहे. आमच्या गावातलं सर्वात 7 मुलांचं कुटुंब म्हणजे सर्वात मोठं कुटुंब म्हणजे आजीचं कुटुंब आहे. 7 मुलं, 2 मुली. तुकाराम सकाराम हरगुडे, संभाजी सकाराम हरगुडे हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये PSI म्हणून काम करत होते. बाळासाहेब सकाराम हरगुडे, अण्णासाहेब सकाराम हरगुडे हे 4 बंधू. 3 मुलं हयात नाही. शिवाजी सकाराम हरगुडे, भगवान सकाराम हरगुडे आणि विजय सकाराम हरगुडे अशी 7 मुलं. 2 मुली सुमन माधव भंडारे
आणि साळूबाई गव्हाणे, नातू गणपत आहे, मोहन आहे, बापू आहे, नवनाथ आहे, धनंजय आहे, त्याचप्रमाणे किरण आहे, नितीन आहे, अन्य नातू आहेत, नातवंड आहे, पातवंड आहे. नाताची आणि नातीची कुटुंबाची संख्या जर म्हणजे तर महाराज 100च्या वर जाईल. एवढं मोठं हे कुटुंब आणि कुटुंबातले पंतू नातू काय असेल ते सर्व आजींनी आपल्या डोळ्याने पाहिलेलं आहे. एवढं दीर्घ आयुष्य त्या आजींना लाभलेलं आहे. 96 वर्षाचं आयुष्य लाभणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यात बी 9 बाळंतपण म्हणतात ना, एक बाळंत म्हणजे महिलेचा पुनर्जन्म आणि 9 बाळंतपण होऊन बी 96 वर्षाचं आयुष्य जगणं या ठिकाणी सोपी गोष्ट नाही. आजच्या घडीला 2च मुलं असतात, पण त्या महिलेच्या घरात किती चिडचिड असती. त्या 2 मुलांवरून आपण पाहतो ही 9 मुलं. आणि खरं तर सर्वांना आमच्या गावची यात्रा होती. यात्रा देवदेव करून दिला आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला भेट ठेवला. भेट होत असताना सुद्धा शेवटपर्यंत कोणाचाच आधार घेतला नाही, उठायला, चलायला, बोलायला किंवा याला. शेवटपर्यंत स्वतःच्या आधारावरती त्या शेवटपर्यंत दवाखाना नाही, आजार नाही, कुठलं काही नाही. दुपारच्या बाहेर घरातून बाहेर आल्या, खुर्चीवर बसल्या आणि आपल्या मुलीला आवाज दिला साळूबाई, आणि त्याच ठिकाणी त्यांनी प्राण सोडला. असे ह्या उज्ज्वल आणि सरळ स्वभावाच्या आजी, मी मगाशी सांगितलं, कोणाला अडचणीत आणायच्या जगल्या असं आपण म्हणायला हरकत नाही. असो, आमच्या हरगुडे परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला. या हरगुडे परिवाराच्या वतीने आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. उपस्थित सर्वांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आजीच्या चिरंदात्म्याची शांती लाभावी. विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ दोषावे दोषोनी मदरावे पसाय जाणे जे कळां श्री व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांते